पशुपालक मित्रांनो, आपल्या गोठ्यातल्या जनावरांच्यासाठी सुक्या चाऱ्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. रब्बी हंगाम संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला आपल्याला त्या रब्बी हंगामातल्या येणाऱ्या पिकांची मळणी होते आणि मग एका बाजूला भुसकट पडतं, ते भुसकट आम्ही सुका चारा म्हणून वर्षभराचं नियोजन करून ठेवतो. तर आता हा सीझन कधी चालू होतो आणि कधी संपतो, तर आपल्या भारतामध्ये सांगायला झालं तर फेब्रुवारीपासून ते जवळपास जूनपर्यंत आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश असेल किंवा UP असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल आणि कर्नाटक असेल, हे मागं पुढं सीझन असा हा फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत आपल्याला हे भुसकट वगैरे अशा सगळ्या चारा मिळत असतो. मग आजच तुमच्या गोठ्यातील संख्या मोजा. सकाळी 3 किलो, संध्याकाळी 3 किलो, दिवसाला 6 किलो गुणिले 365 जर केलं तर 2190 किलो त्याचं उत्तर येते. म्हणजेच काय, सरासरी 2 टन या हिशोबानं आपण एका जनावराला वर्षाला 2 टन, म्हणजे तुमच्या जनावरांची किती संख्या आहे तेवढा चारा आपण आपल्या गोडाऊनला भरून ठेवला पाहिजे. म्हणजे वर्षभराचं नियोजन केलं तर आपल्याला दूध व्यवसाय फार सोपा जातो आणि जनावरांची रवंथ आणि एकदम तब्येत त्याची चांगली होते आणि दुधाची गुणवत्ता सुधारते. यासाठी वाढलेला चारा अतिशय महत्त्वाचा आहे. धन्यवाद.